मॉर्निंग. 365 दिवस चॅलेंजचा आज आपला 33वा दिवस आहे. तर कॉफी पिऊन आपण जाऊ आता ग्राउंडकडं. जेव्हा आपण मॉर्निंगला आपण शूज घालतो तेव्हा ते पण झटकून घालायचं कधी पण, कारण की त्याच्यामध्ये लय लय आढळक विंचू साप बीप हे जायची शक्यता असते. त्याच्यामुळे कधी पण शूज आपण बाहेर ठेवतो तर कधी पण शूज घालायच्या टायमाला झटकून ठेवा, खाली फेकायचा, जेणेकरून ते असलं त्यात काहीतरी निघून जाईल. त्याच्यामुळे काही हे होणार नाही. नाही तर कसं आहे, ह्याच्यामध्ये शूज आपण बाहेर ठेवतो तर ह्याच्यामध्ये विंचूने हे काहीतरी जाऊन बसायची शक्यता असते गरमीमध्ये. त्याच्यामुळं हे कधी पण झटकून घालत जा. तर लॉंग केला आपण काल. तर काल लॉंग केलं आणि थोडा आपल्या टाचीमध्ये परत थोडा नॉर्मल इश्यू तयार होऊ राहिला पेनचा. तर त्याच्यामुळं आज काय करू, आता लॅडर वर्कआउट होतं, लॅडर वर्कआउट थोडंसं स्किप मारलं आणि आज आपण स्क्वॉट वर्कआउट मारू का लेग वर्कआउट करू. नाही तर लय जाण्याचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, लेग वर्कआउट नुसते थाई मारते आणि लेग वर्कआउट थाई एवढी मोठी दिसते पण लेगमध्ये पॉवर नसते. तर ह्या गोष्टीने काय होतं, ते नुसती मसल दिसायला दिसते पण पॉवर येत नाही. तर ह्यानी रनिंग पण करणं लागते तरच तुमचं ते थाईज असलेली ती कामाला येईल, नाही तर काही मतलब नाही. मुलं 100 करते किंवा 400 करते त्यांची मसल एकदम फुल असते आणि जे लॉंग करते त्यांची मसल बारीक असते. कारण की काय माहिती आहे का, 100 आणि 400 करण्यासाठी त्याला काय लेग मसल लागते आणि जे लॉंग करतो ना आपण, लॉंग करण्यासाठी फक्त लेगमध्ये पॉवर असते. त्याच्यामुळं आपण लई बघितलं की जे 100 आणि 400 करते त्यांचे लेग मसल असते जास्त आणि जे लॉंग करते ना त्यांसाठी एकदम वाळेल पाय असते त्यांचे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण करू जॉगिंग, 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग का डेली आपलं रुटीन आहे 3 किलोमीटर जॉगिंगचा. तर आज आपलं काल आपण केलं लॉंग तर 9 किलोमीटर. तर आज आपण करणार आहे लेग वर्कआउट. लेग वर्कआउटमध्ये थाईज, ग्लूट्स आणि काप्स हे तिन्ही गोष्टी मिक्स वर्कआउट येणार आहे. तर चला आता पहिले जॉगिंग कंप्लीट करून घेऊ, त्याच्यानंतर आपण वर्कआउट करतो. तर चला. तर आपलं 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. जाताना स्टेप टाकल्या, येताना पण स्टेप टाकल्या, कारण की आपलं रुटीन आहे का आपण जायच्या टायमाला एक दिवस स्लो करतो आणि एक दिवस स्टेपिंग टाकतो. हे झालं. तर आज आपलं लेग वर्कआउट आहे, त्याच्यामध्ये आपण 3 किलोमीटर केलं. जाताना स्टेप टाकली, येताना स्टेप टाकली. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण रनिंग करत असले तर कधी पण ताकद लावायची नाही. ताकद लावली तर तुमचा गेम फिनिश होऊन जातो. फक्त स्टेप टाकायचा कधी पण. त्याच्यामुळे दरवेळेस म्हणतो फक्त स्टेपिंगवर काम करा, स्टेपिंगवर, ब्रिदिंग सिस्टीमवर आणि बॉडी पाय आपण टाकतो, पायाची पोझिशन, हाताची पोझिशन, ह्या 2-3 कंडिशन बरोबर लक्षात ठेवा आणि स्टेपिंगवर काम करा. तुमची 1600 लॉंग जे काय असेल तुमचं सगळं कंप्लीट होईल. कारण की आपण करून दाखवतो, डेमो दाखवला म्हणून म्हणून राहिलो. असं आहे. ही गोष्ट, ह्या 2-3 गोष्टी फोकस करा आणि तुमचं मग रनिंग परफॉर्मन्स ओके होऊन जाईल. तर चला आता बॉडी कूल डाऊन करू आणि लेग वर्कआउट करू आपण.
तर आपण लेग वर्कआउट केला. आज लेग वर्कआउटचे आपण कमीत कमी 4 सेट मारले. तर रेग्युलरमध्ये आपण 4 सेट मारतो ते मारले. आणि प्लस आता आपण इथून पुढं आपण काप्स वर्कआउटचं एक एक्स्ट्रा वाढ राहिलो. कारण रनिंग करताना काप्स सगळ्यात मेन असतं. काप्स वर्कआउट केलं तर आपल्याला शिन पेन आणि आपलं हिल पेन हे नॉर्मल होत नाही. तर त्याच्यामुळे काप्स वर्कआउट पण जोड द्या. सगळेजण काय करते नेमकी थाईजवर लक्ष देते, थाईज ग्लूटवर, पण काप्सवर कोण लक्ष देत नाही. काप्स सगळ्यात मेन गोष्ट असतं. कारण की आपण जे रनिंग करतो सगळ्यात जास्त फोर्स काप्सवर पडतो. तर काप्सवरचा वर्कआउट जास्त करा त्यांनी, जेणेकरून तुम्हाला रनिंगमध्ये बेनिफिट होईल. तर चला आता वर्कआउट झाला कंप्लीट, स्ट्रेचिंगकडे जाऊ आता आपण. तर वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आता आज केला लेग वर्कआउट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.